हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आज आपण प्रॅक्टिस सेट 3.2 सोडवणार आहे ट्रायंगल्स या टॉपिकचा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.1 कंप्लीट केलेला आहे. जर तुम्ही व्हिडिओ तो बघितला नसला तर पहिला तो बघा, जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील आणि तुम्हाला प्रॅक्टिस सेट सोडवायला सिंपल जातील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 3.2 बघणार आहे. त्याच्या आधी काही बेसिक कन्सेप्ट ज्या आपण नेहमीप्रमाणे बघतो ते आपण पहिला बघणार आणि मग प्रॅक्टिस सेटला सुरुवात करणार. एकदा या कन्सेप्ट तुम्हाला लक्षात आले की तुम्ही प्रॅक्टिस सेट कोणताही इझिली सोडवू शकता. चला मग चालू करूया. कॉंग्रुअन्स ऑफ ट्रायंगल. ओके, तर कॉंग्रुअन्स ऑफ ट्रायंगलमध्ये काय आपल्याला सांगायचं आहे, दोन आपल्याला ट्रायंगल दिले जातील, ते दोन ट्रायंगल कोणत्या प्रॉपर्टीप्रमाणे कॉंग्रुअंट आहेत ते सांगायचं आहे. सपोज आता मी साईडला देतो, इथे आपण सपोज आपण दोन कोणतीही ट्रायंगल काढलीत, ह्या ए बी सी आणि पी क्यू आर, बरोबर आहे. हे दोन ट्रायंगल आहेत ए बी सी आणि पी क्यू आर. जर ए बी साईड आणि पी क्यू साईड जर सेम असेल, त्याची लेंथ सेम असेल, बी सी साईड आणि क्यू आर साईडची जर लेंथ सेम असेल आणि ए सी साईड आणि पी आर साईडची जर लेंथ सेम असेल, तर काय हे दोन्ही अँगल कॉंग्रुअंट असतात. कशा पद्धतीनं कॉंग्रुअंट आहेत, कारण का ए सी आणि ए बी आणि पी क्यू कॉंग्रुअंट आहे आणि बी सी आणि क्यू आर कॉंग्रुअंट आहे आणि ए सी आणि पी आर कॉंग्रुअंट आहेत. हे दोन कॉंग्रुअंट कधी साईड टेस्टप्रमाणे कॉंग्रुअंट असू शकतात. साईड टेस्ट म्हणजे काय, ह्या सगळ्या साईड करस्पॉन्डिंग साईड याच्या दोघांच्याही सेम आहेत, म्हणून ते काय दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुअंट असू शकतात. अशाच काही टेस्ट आहेत यामध्ये, ज्या की टेस्ट वापरून आपण दोन ट्रायंगल कशा पद्धतीनं कॉंग्रुअंट असू शकतात ते आपण सांगणार आहे. इझी आहे एकदम. आता टॉपिकला आपण सुरुवात करूया. ओके, पहिली टेस्ट काय आहे, अँगल साईड अँगल टेस्ट. त्यालाच आपण ए असं म्हणतो. अँगलचं ए, साईडचं ए आणि परत अँगलचा ए, त्यालाच आपण ए टेस्ट पण म्हणतो. अँगल साईड अँगल टेस्टला आपण ए टेस्टसुद्धा म्हणू शकतो. ओके, ही प्रॉपर्टी काय म्हणते, ही टेस्ट काय म्हणते आपल्याला, जर आपल्याला दोन ट्रायंगल दिले असतील आणि जर अँगल, आता इथं बघा, इथं ट्रायंगल ए बी सी आहे आणि इथं ट्रायंगल पी क्यू आर आहे. ओके, अँगल साईड अँगल टेस्टप्रमाणे काय होते, आता सपोज आपला ट्रायंगल ए बी सी मधला अँगल बी कॉंग्रुअंट आहे अँगल क्यूला. आपण इथं एक आत गोल काढलेला आहे, जे की आपल्याला दर्शवते ह्या आणि हा अँगल सेम आहे. अँगल बी आणि अँगल क्यू कॉंग्रुअंट आहे. साईड बी सी आणि साईड क्यू आर इथं कॉंग्रुअंट आहे. इथं दोन रेष दाखवलेले आहेत, जे की आपल्याला दर्शवतात साईड बी सी आणि साईड क्यू आरची लेंथ सेम आहे, ते एकमेकांना कॉंग्रुअंट आहेत. आणि अँगल सी आणि अँगल काय आर हे काय देखील कॉंग्रुअंट आहेत, जे की इथं आतमध्ये एक्स चिन्ह आपण दर्शवलेलं आहे. म्हणजे काय, अँगल बी कॉंग्रुअंट टू अँगल क्यू आहे, साईड बी सी कॉंग्रुअंट टू साईड क्यू आर आहे आणि अँगल सी कॉंग्रुअंट टू अँगल आर आहे. तेच जर आपण बघायला गेलं तर अँगल, हा अँगल, साईड आणि अँगल, ह्यालाच काय म्हणतो, अँगल साईड अँगल टेस्ट. जर आता सपोज जर असेल, आता इथं आपण अँगल साईड अँगल, इथं पण अँगल साईड अँगल टेस्टप्रमाणे ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुअंट टू ट्रायंगल पी क्यू आर असू शकतात. कळालं. आपण इथं मग काय म्हणणार, बाय ए म्हणजेच काय, अँगल साईड अँगल टेस्ट ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुअंट टू ट्रायंगल पी क्यू आर. हे कोणत्या टेस्टप्रमाणे आहेत, अँगल साईड अँगल टेस्ट, बरोबर आहे. अँगल साईड अँगल टेस्ट कळालं. इथं अँगल साईड अँगल, बरोबर आहे, कारण का दोन अँगल आहेत, इथं दोन अँगल आहेत आणि एक साईड आहे. अँगल साईड अँगल आणि इथे ह्या ट्रायंगलमध्ये पण अँगल साईड अँगल या टेस्टप्रमाणे काय दोन ट्रायंगल हे कॉंग्रुअंट आहेत. इझी आहे. त्यालाच काय ए टेस्ट पण आपण म्हणू शकतो. आता इथं 2 नंबरची टेस्ट कोणती आहे, साईड अँगल साईड टेस्ट. इथं काय, आता अँगल साईड अँगल होता, आता साईड अँगल साईड टेस्ट, त्यालाच आपण एस पण म्हणतो. कळालं. आता ह्याच्यात बघा, साईड ए बी कॉंग्रुअंट टू साईड पी क्यू आय, ही एक साईड झाली. आता अँगल बी कॉंग्रुअंट टू अँगल क्यू आहे, इथं आपण डॉट दिलेला आहे, इथं पण डॉट आहे. अँगल बी कॉंग्रुअंट टू अँगल क्यू आहे आणि साईड बी सी कॉंग्रुअंट टू साईड क्यू आर आहे. म्हणजेच काय, साईड अँगल साईड टेस्टप्रमाणे ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुअंट टू ट्रायंगल पी क्यू आर आहे, बरोबर आहे. ही साईड कॉंग्रुअंट आहे, मग अँगल, हा अँगल कॉंग्रुअंट आहे आणि ही साईड कॉंग्रुअंट असल्यामुळं साईड अँगल साईड टेस्टप्रमाणे बाय एस म्हणजेच काय, साईड अँगल साईड टेस्ट ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुअंट टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके, काय आहे, साईड अँगल साईड टेस्ट.
बरोबर आहे, इझी आहे. आता तिसरी टेस्ट कोणती आहे, साईड टेस्ट. त्याला आपण यस टेस्ट म्हणू शकतो. ओके, ते कसं आहे आता बघा, साईड ए बी कॉंग्रुएंट टू साईड पी क्यू आहे, साईड बी सी कॉंग्रुएंट टू साईड क्यू आर आहे आणि साईड ए सी कॉंग्रुएंट टू साईड पी आर आहे. इथं आपण लाईननं दर्शवलं, ही इथं एक लाईन आहे, इथं एक लाईन आहे, म्हणजे काय ए बी कॉंग्रुएंट टू पी क्यू आहे. इथे 2 आहे, आपण लाईन काढलेले आहेत, इथं 2 लाईन काढलेल्या आहेत, म्हणजेच काय बी सी कॉंग्रुएंट टू क्यू आर आहे. आणि इथं 3 लाईन काढलेल्या आहेत आणि इथं पण 3 लाईन काढलेल्या आहेत, म्हणजेच साईड ए सी कॉंग्रुएंट टू साईड पी आर आहे. जर आता या ट्रायंगलच्या पण तिन्ही साईड कॉंग्रुएंट एक या ए सी ए बी आणि पी क्यू कॉंग्रुएंट असल्यामुळे बी सी आणि क्यू आर कॉंग्रुएंट असल्यामुळे आणि ए सी आणि पी आर कॉंग्रुएंट असल्यामुळे तिन्ही साईड टेस्टप्रमाणे आपण बाय यस म्हणजेच काय साईड टेस्टप्रमाणे ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर म्हणू शकतो. कोणत्या टेस्टप्रमाणे, साईड टेस्टप्रमाणे. बरोबर आहे, 2 ट्रायंगलचे जर तिन्ही साईड सेम असतील तर त्याला आपण साईड टेस्टप्रमाणे ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर म्हणू शकतो. ओके, बरोबर आहे. आता ही थोडी वेगळी टेस्ट आहे, हायपोटेनियस साईड टेस्ट त्याला म्हणतो. काय म्हणते हायपोटेनियस साईड टेस्ट, जर आता सपोज आपल्याला राईट अँगल दिला असेल, हा आहे राईट अँगल. ओके, म्हणजे काय, हा 90 डिग्री असणार आहे. जर राईट अँगल दिला असेल म्हणजेच काय अँगल बी कॉंग्रुएंट टू अँगल क्यू आहे. आणि जर आपल्याला 2 साईड कोणतेही कॉंग्रुएंट दिलेले असतील तर आपण हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे ते दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुएंट म्हणू शकतो. आता इथं आपल्याला काय, हा राईट अँगल दिलेला आहे, म्हणजे राईट अँगल जर दिला असेल तर अँगल बी आणि अँगल क्यू सेम असणार आहेत. आणि जर त्याचे अपोजिट साईड काय असणार आहे, सेम असतील, हायपोटेनियस म्हणजे राईट अँगलच्या अपोजिट साईड जर सेम असतील दोन्ही आणि एक साईड जर सेम असेल तर त्याला आपण हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे त्याला आपण दोन्ही ट्रायंगलला कॉंग्रुएंट म्हणू शकतो. हायपोटेनियस साईड टेस्ट का आधी काय, जर आता राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याचे अपोजिट साईड जर सेम असतील आणि दुसरी एक साईड जर सेम असेल तर त्याला आपण हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे 2 ट्रायंगल आपण कॉंग्रुएंट म्हणू शकतो. मग त्यालाच आपण बाय हायपोटेनियस साईड टेस्ट आपण म्हणू शकतो ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर. बरोबर आहे. हायपोटेनियस साईड टेस्ट का आलं, जर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याची अपोजिट साईड जर सेम असेल आणि एक साईड अजून एक जर सेम असेल तर त्याला आपण हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे दोन्ही अँगल कॉंग्रुएंट म्हणू शकतो. आता अजून एक प्रॉपर्टी काय आहे, मी इथे लिहिले बघा, CACT आणि CSCT. CACT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. CACT म्हणजे काय, इथं मी अनेकदा लिहितो, कुठं इथं लिहते. ओके, बरं, इथं लक्षात ठेवा तुम्ही, CACT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. आता जर दोन्ही ट्रायंगल कोणतीही सेम असतील त्याची करस्पॉन्डिंग अँगल, आता आपण कोणतेही ट्रायंगल जर 2 प्रूव्ह केलीत की ट्रायंगल ABC कॉंग्रुएंट टू ट्रायंगल PQR असं जर आपण प्रूव्ह केलं तर त्याला CACT ही प्रॉपर्टी पण आपण वापरू शकतो. आणि CSCT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. आता आपण जर 2 ट्रायंगल जर कॉंग्रुएंट आहेत असं प्रूव्ह केलं, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल म्हणजेच काय, त्याचे अँगल देखील सेम असणार आहेत, करस्पॉन्डिंग अँगल देखील त्याचे त्या दोन्ही ट्रायंगलचे सेम असणार आहेत. म्हणजे काय, अँगल बी आणि अँगल क्यू पण सेम असणार आहे, अँगल ए आणि अँगल पी पण सेम असणार आहे आणि अँगल सी आणि अँगल आर पण सेम असणार आहे. आपण जर दोन्ही ट्रायंगल प्रूव्ह केलं की हे दोन्ही कॉंग्रुएंट आहेत तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट टेस्ट प्रमाणे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण सेम असणार आहेत आणि करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल त्याप्रमाणे त्याचे करस्पॉन्डिंग साईड देखील सेम असणार आहे. म्हणजे साईड ए बी कॉंग्रुएंट टू साईड पी क्यू असणार आहे, साईड बी सी कॉंग्रुएंट टू साईड क्यू आर असणार आहे, साईड ए सी कॉंग्रुएंट टू साईड पी आर असणार आहे. जर आपण जर प्रूव्ह केलं दोन्ही ट्रायंगल हे कॉंग्रुएंट आहेत तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण सेम असणार आहेत आणि करस्पॉन्डिंग साईड पण सेम असणार आहेत. त्यालाच आपण CACT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल आणि CSCT म्हणजे काय, करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल असं म्हणतो. ओके, या प्रॉपर्टीचा पण आपण पुढे यूज करणार आहे प्रॅक्टिस सेटमध्ये. एकदम सिंपल आहे, का आलं, आपण 4 प्रॉपर्टीज बघितलेल्या आहेत, 4 टेस्ट बघितलेल्या आहेत. काय, अँगल साईड अँगल टेस्ट म्हणजेच काय, जर अँगल साईड आणि अँगल या दोन्ही ट्रायंगलचे जर सेम असतील तर त्याला आपण 2 ट्रायंगलला कॉंग्रुएंट म्हणू शकतो. साईड अँगल साईड टेस्ट म्हणजे काय, जर 2 साईड आणि एक अँगल जर सेम असेल दोन्ही ट्रायंगलचा तर त्याला आपण साईड अँगल साईड टेस्टप्रमाणे इक्वल ट्रायंगल म्हणू शकतो, कॉंग्रुएंट ट्रायंगल म्हणू शकतो. साईड टेस्ट म्हणजे काय, जर दोन्ही ट्रायंगलचे 3 साईड जर सेम असतील, करस्पॉन्डिंग 3 साईड जर सेम असतील तर त्याला आपण
साईड टेस्टप्रमाणे दोन ट्रायंगल आपण कॉंग्रुएंट म्हणू शकतो. हायपोटेनियस साईड टेस्ट म्हणजे काय, जर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल आणि त्याच्या अपोजिट साईड जर सेम असतील आणि एक साईड अजून एक आपल्याला जर इक्वल दिलेली असेल, कॉंग्रुएंट दिलेले असेल, तर त्याला आपण हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट म्हणू शकतो. ओके, कॉंग्रुएन्स ऑफ ट्रायंगल आपण बघितलेलं आहे. आता बघूया प्रॅक्टिस सेट, जे की आत्ता आपण ज्या प्रॉपर्टीज ज्या टेस्ट बघितलेल्या आहेत त्यावरतीच हा प्रॅक्टिस सेट डिपेंड असणार आहे. इझी आहे एकदम. बघूया काय आहे. ओके, आपल्याला क्वेश्चन म्हणून काय म्हटलं आहे, इन ईच ऑफ द एक्झाम्पल गिवन बिलो अ पेअर ऑफ ट्रायंगल इज शोन, इक्वल पार्ट्स ऑफ द ट्रायंगल इन ईच पेअर आर मार्क्ड विथ द सम साइन, ऑब्झर्व द फिगर अँड स्टेट टेस्ट बाय विच द ट्रायंगल इन ईच पेअर आर कॉंग्रुएंट. ओके, काय सांगितलेलं आहे आपल्याला ट्रायंगल दिलेले आहेत आणि साईन आपल्याला सांगितलेले आहेत, म्हणजे मार्क्ड विथ द साईन सम साईन, आपल्याला साईनप्रमाणे त्या ज्या ज्या साईड कॉंग्रुएंट आहेत ते आपल्याला सांगितलेले आहेत आणि आपल्याला सांगायचं आहे कोणत्या टेस्टप्रमाणे हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट आहेत ते आपल्याला टेस्ट फक्त सांगायचे आहेत. ओके, म्हणजे दोन्ही ट्रायंगल कॉंग्रुएंटच आहेत, खरं कोणत्या टेस्टनं कॉंग्रुएंट आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, आता इथं बघा, इथं काय साईड ए बी कॉंग्रुएंट टू साईड पी क्यू आहे, कारण का एकच मार्क आहे, इथं एकच लाईन दिलेली आहे. बी सी कॉंग्रुएंट टू क्यू आर असणार आहे, कारण का दोन इथे मार्क दिलेले आहेत, दोन लाईन दिलेल्या आहेत. आणि ए सी कॉंग्रुएंट टू पी आर आहे, कारण इथे 3 मार्क दिलेले आहेत, इथं पण 3 लाईन दिलेल्या आहेत. म्हणजेच काय, आता माहिती आहे हे साईड टेस्टप्रमाणे आपण म्हणू शकतो ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर. यस यस यस. ओके, साईड टेस्ट प्रमाणे ट्रायंगल ए बी सी कॉंग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर आहे. बरोबर आहे, तिन्हीच्या साईड सेम आहेत. दोन्ही ट्रायंगलच्या जर साईड करस्पॉन्डिंग साईड किंवा 3 साईड जर सेम असतील तर आपण साईड टेस्टप्रमाणे दोन ट्रायंगल इक्वल असं म्हणू शकतो, कॉंग्रुएंट आहे म्हणू शकतो. ओके, तेच आता क्वेश्चन नंबर 2 बघूया. आता इथं बघा, साईड एक्स वाय आणि साईड एल एम सेम आहे, एकच रेषा आहे दोघांना, त्यामुळे साईड एक्स वाय आणि साईड एल एम सेम आहे. पुढं आपल्याला काय दिलं आहे, साईड वाय झेड आणि साईड एम एन सेम आहे. बरोबर आहे, साईड वाय झेड आणि साईड एम एन सेम आहे आणि अँगल वाय आणि अँगल एम सेम आहे. म्हणजेच काय, हा साईड अँगल साईड, इथं पण साईड अँगल साईड टेस्टप्रमाणे म्हणजेच यस ए यस टेस्टप्रमाणे ट्रायंगल एक्स वाय झेड कॉंग्रुएंट टू ट्रायंगल एल एम एन असणार आहे. बघा इथं एक्स वाय आणि एल एम सेम आहे, अँगल वाय आणि अँगल एम सेम आहे आणि साईड वाय झेड आणि साईड एम एन सेम आहे. म्हणजेच काय, साईड अँगल साईड टेस्टप्रमाणे एक्स वाय झेड कॉंग्रुएंट टू एल एम एन. बरोबर आहे, इझी आहे. जे आपण आत्ता टेस्ट बघितल्यात त्याचाच वापर आपण इथं करालो आहे. त्याच टेस्टप्रमाणे आपल्याला कॉंग्रुएंट आहे का नाही सांगायचं, म्हणजे कॉंग्रुएंट आहेच, खरं कोणत्या टेस्टप्रमाणे आपण ट्रायंगल हे कॉंग्रुएंट आहेत ते आपल्याला सांगायचं आहे. ओके, आता इथं बघा, इथं ट्रायंगल पी क्यू आर आहे, ट्रायंगल एस टी यू आहे. ओके, आता बघा इथं अँगल पी आणि अँगल एस सेम आहे, इथं एक डॉट दिलेला आहे मध्ये बघा, म्हणजे काय हे दोन्ही अँगल सेम आहेत. ओके, म्हणजे अँगल पी आणि अँगल एस सेम आहे. साईड पी आर आणि साईड एस टी सेम आहेत, दोन रेष दिलेल्या आहेत इथं, जे की दर्शवतात आपल्याला दोन साईड या सेम आहेत. आणि अँगल आर इथं एक्स आहे, अँगल टी इथे एक्स आहे, म्हणजे काय हे दोन्ही अँगल सेम आहेत. म्हणजेच काय, अँगल साईड अँगल, इथं पण तसंच अँगल साईड अँगल, मग त्या आपण काय म्हणू शकतो, अँगल साईड अँगल म्हणजे काय, ए एस ए टेस्टप्रमाणे ट्रायंगल पी आर क्यू कॉंग्रुएंट टू ट्रायंगल एस टी यू. बरोबर आहे, अँगल इथं आहे, अँगल दोघांचे सेम आहेत, साईड दोघांचे सेम आहेत आणि अँगल परत सेम आहेत. म्हणजे काय, अँगल साईड अँगल टेस्टप्रमाणे ट्रायंगल पी आर क्यू कॉंग्रुएंट टू ट्रायंगल एस टी यू. बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 4 काय आहे, क्वेश्चन नंबर 4 आपल्याला सांगितलेलं आहे ट्रायंगल एल एम एन आणि ट्रायंगल पी टी आर. ओके, काय कॉंग्रुएंट कोणत्या टेस्टप्रमाणे ते सांगायचं आहे. ओके, दोन्ही ट्रायंगल काय राईट अँगल आहेत, इथं आपल्याला दिलेलं आहे. हे साईन काय राईट अँगल आहे, आपल्याला 90 डिग्रीचे आहेत. म्हणजे जर 90 डिग्रीचा ट्रायंगल असेल आणि अपोजिट साईड जर सेम असेल, आता अपोजिट साईड म्हणजे कुठली, हे जी अपोजिट साईड एल एन आणि हे जी अपोजिट साईड पी आर, आणि अजून एक साईड जर कॉंग्रुएंट असेल म्हणजेच कोणतीही टी एन टी एम आणि टी पी, या दोन साईड आणि ह्या असे जर कंडिशन असेल, म्हणजे काय, अपोजिट साईड जर राईट अँगल ट्रायंगल असेल आणि अपोजिट साईड जर सेम असेल आणि एक साईड जर सेम आपल्याला दिली असेल, तर आपण हायपोटेनियस टेस्टप्रमाणे, कोणत्या टेस्टप्रमाणे, हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे ट्रायंगल एल एम एन कॉंग्रुएंट टू ट्रायंगल पी टी आर असू शकतात. हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे ट्रायंगल एल एम एन कॉंग्रुएंट टू ट्रायंगल पी टी आर आहे.
बरोबर आहे. हायपोटेनियस साईड टेस्ट काय आहे, कळालं काय? जर ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल असेल, हा काय आता राईट अँगल ट्रायंगल आहे, जर त्याचे अपोजिट साईड जर सेम असतील, आता ह्याच्या अपोजिट साईड दोघांच्या सेम आहेत, म्हणजे कोणते साईड LN आणि साईड PR सेम आहे, म्हणजे ह्याचे अपोजिट साईड हीच आहेत दोन्ही, म्हणजे काय ह्या दोन्ही साईड सेम आहेत आणि साईड LM आणि साईड TP पण सेम आहे, म्हणजे काय हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे आपण ट्रायंगल LM कॉंग्रुएंट टू ट्रायंगल PTR म्हणू शकतो. हायपोटेनियस साईड टेस्ट आपण असे या प्रॉपर्टीला म्हणतो. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, आता बघूया क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 काय आहे आपल्याला दिलेला? ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन द पेयर्स ऑफ द ट्रायंगल. ह्याला काय ट्रायंगल आहे बघा, मी फक्त साईन काढले ट्रायंगल्स. ओके, गिवन बिलो स्टेट टेस्ट बाय विच द टू ट्रायंगल्स आर कॉंग्रुएंट, राईट द रिमेनिंग पार्ट्स ऑफ द कॉंग्रुएंट ट्रायंगल. ओके, आपल्याला काय फिल इन द ब्लँक्स आपल्याला भरायचे आहेत. दोन आपल्याला ट्रायंगल दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 2 आहे प्रॅक्टिस सेट मधला. काय आहे बघूया आता. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR. ट्रायंगल ABC अँड ट्रायंगल PQR आहे. ओके, अँगल ABC कॉंग्रुएंट टू अँगल PQR म्हटलेला आहे. अँगल ABC हा आहे, अँगल PQR दोन्ही सेम आहेत, कॉंग्रुएंट आहेत एकमेकांना. सेगमेंट BC आणि सेगमेंट QR काय सेम सांगितलेला आहे आपल्याला. आणि अँगल ACB कॉंग्रुएंट टू अँगल PRQ. अँगल ACB कॉंग्रुएंट टू अँगल PRQ. ओके, म्हणजे काय हे दोन्ही अँगल कॉंग्रुएंट आहेत. असे जर असेल अँगल ABC कॉंग्रुएंट टू अँगल PQR, आता आपल्याला काय ट्रायंगल ABC कॉंग्रुएंट टू ट्रायंगल PQR कोणत्या टेस्टप्रमाणे हे दोन्ही ट्रायंगल सेम असू शकतात आपल्याला माहिती आहे. हा अँगल आणि हा अँगल सेम आहे, ही साईड आणि ही साईड आपल्याला सेम दिलेले आहे गिवनमध्ये, आणि हा अँगल आणि हा अँगल पण सेम दिलेला आहे. जर असं असेल तर अँगल साईड अँगल म्हणजेच काय अँगल साईड अँगल या टेस्टप्रमाणे म्हणजेच ASA या टेस्टप्रमाणे ट्रायंगल ABC कॉंग्रुएंट टू ट्रायंगल PQR असणार आहे. बरोबर आहे. फिल इन द ब्लॅक्समध्ये काय आपण ASA लिहिलो. आता इथं काय म्हटलंय अँगल BAC. अँगल BAC कुठं आहे? अँगल BAC कॉंग्रुएंट टू आपल्याला हे फिल इन द ब्लँक्स आहे, आणि इथं रिझन काय दिले करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. आपण मगाशी प्रॉपर्टी बघितलेली आहे CACT. CACT म्हणजे काय करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. जर दोन ट्रायंगल सेम असतील तर त्याचे काय करस्पॉन्डिंग अँगल देखील सेम असणार आहेत. मग अँगल BAC जर अँगल सेम असेल तर अँगल QPR पण सेम असणार आहे. अँगल QPR पण सेम असणार आहे का करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. आता कॉंग्रुएंट हे दोन ट्रायंगल आहेत आपलं प्रूव्ह झालेलं आहेत, मग त्याचे करस्पॉन्डिंग अँगल काय सेम असणार आहेत, आणि त्याच्या मग करस्पॉन्डिंग साईड पण सेम असणार आहेत. मग आता सेगमेंट AB कॉंग्रुएंट टू कोणाला असणार आहे करस्पॉन्डिंग साईड ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल प्रमाणे सेगमेंट AB कॉंग्रुएंट टू सेगमेंट PQ असणार आहे. सेगमेंट PQ का करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. दोन ट्रायंगल काय आता आपण प्रूव्ह केले की हे दोन ट्रायंगल सेम आहेत, कॉंग्रुएंट आहेत. बरोबर आहे. असं जर असेल तर त्याचं करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल प्रमाणे सेगमेंट AB कॉंग्रुएंट टू सेगमेंट PQ म्हणू शकतो. अँड सेगमेंट PR कोणता आहे? आता इथं फिल इन द ब्लँक्स आहे. सेगमेंट PR कॉंग्रुएंट टू सेगमेंट AC म्हणू शकतो. इथं आपण मग सेगमेंट AC म्हणू शकतो का करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. जर दोन ट्रायंगल सेम असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण सेम असणार आहेत आणि करस्पॉन्डिंग साईड्स पण सेम असणार आहेत. CACT आपण म्हणतो त्याला. CACT म्हणजे काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल, आणि CSCT म्हणजे काय करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. इझी आहे, काय अवघड आहे काय जरा सुद्धा नाही. ओके, आपण मागाशी बघितलेले आहेत जर दोन ट्रायंगल जर कॉंग्रुएंट असतील तर त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण सेम असणार आहेत, करस्पॉन्डिंग साईड पण टेस्ट असणार आहेत. इझी आहे, आपण मगाशी बघितलेलं आहे. ओके, आता बघूया पुढचा क्वेश्चन काय आहे. आता ही आपल्याला फिगर दिलेला आहे. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर ट्रायंगल PTQ. ट्रायंगल PTQ हा ट्रायंगल आहे, अँड ट्रायंगल STR हा ट्रायंगल आहे. सेगमेंट PT कॉंग्रुएंट टू सेगमेंट ST. सेगमेंट PT कुठं आहे? सेगमेंट PT कॉंग्रुएंट टू सेगमेंट ST. हे दोन साईड सेम आहेत. सेगमेंट PT कॉंग्रुएंट टू सेगमेंट ST. आणि काय आपल्याला म्हटलंय अँगल PTQ कॉंग्रुएंट टू अँगल STR. अँगल PTQ कॉंग्रुएंट टू अँगल STR म्हणजे हे अँगल दोन्ही सेम आहेत, व्हर्टिकली अपोजिट अँगल आहेत, त्यामुळे हे दोन्ही सेम आहेत. आणि सेगमेंट TQ कॉंग्रुएंट टू सेगमेंट TR. सेगमेंट TQ कॉंग्रुएंट टू सेगमेंट TR हे दोन्ही साईड सेम आहेत. ओके, बरोबर आहे. मग ट्रायंगल PTQ कॉंग्रुएंट टू ट्रायंगल STR आहे. ट्रायंगल PTQ कॉंग्रुएंट टू ट्रायंगल STR कोणत्या साईड टेस्टप्रमाणे हे दोन्ही हे असू शकतात सेम असू शकतात.
एस बघा साईड अँगल साईड, इथं पण साईड अँगल साईड, बरोबर आहे. ह्या दोन्ही ट्रायंगलचं काय एक अँगल सेम आहेत आणि दोन्ही साईड सेम आहेत, म्हणजे काय साईड अँगल साईड टेस्टप्रमाणे एस टेस्टप्रमाणे ट्रायंगल पी टी क्यू कॉंग्रुएंट टू ट्रायंगल एस टी आर असू शकते, बरोबर आहे. हे बघा इथं ही साईड सेम आहे, ही साईड सेम आहे, हा अँगल सेम आहे, हा अँगल सेम आहे, ही साईड सेम आहे, ही साईड सेम आहे, म्हणजेच काय साईड अँगल साईड टेस्ट प्रमाणे दोन ट्रायंगल हे इक्वल आहेत, कॉंग्रुएंट आहेत. ओके. आता अँगल टी पी क्यू कॉंग्रुएंट टू कशाला असू शकतं? अँगल टी पी क्यू कुठं आहे? अँगल टी पी क्यू कॉंग्रुएंट टू अँगल कोणत्या अँगलला कॉंग्रुएंट असू शकते? आपल्याला प्रॉपर्टी काय म्हटली? करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. आता दोन ट्रायंगल हे कॉंग्रुएंट आहे ते आपलं प्रूव्ह झाले. मग करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल प्रमाणे ह्याचा अँगल टी पी क्यूचा करस्पॉन्डिंग अँगल कोणता येतो? अँगल टी पी क्यू हा करस्पॉन्डिंग ह्याचा कोणता येऊ शकतो? अँगल टी आर एस करस्पॉन्डिंग अँगल आहे, बरोबर आहे. सेम पोझिशनला आहेत, म्हणजे अँगल टी आर एस सेम आहेत. अँगल टी पी क्यू कॉंग्रुएंट टू अँगल टी आर एस करस्पॉन्डिंग अँगल ऑफ कॉंग्रुएंट टेस्ट. दोन्ही ट्रायंगल आपण कॉंग्रुएंट आहेत आपण प्रूव्ह केले, म्हणजे त्याचे करस्पॉन्डिंग अँगल पण सेम असणार आहेत. मग अँगल टी पी क्यू कॉंग्रुएंट टू अँगल टी आर एस आणि करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट टेस्ट प्रमाणेच आपल्याला काय अँगल टी आर एस दिलेला आहे. अँगल टी आर एस कॉंग्रुएंट टू कशाला असू शकते? अँगल टी आर एस आपल्याला काय तर चुकलं आपलं करस्पॉन्डिंग अँगल टी पी क्यू कॉंग्रुएंट कोणाला असणार आहे? टी एस आरला असणार आहे. टी पी क्यू कॉंग्रुएंट टी एस आरला असणार आहे. करस्पॉन्डिंग अँगल हे आता हा आणि हा अँगल सेम असणार आहेत, त्यामुळं अँगल टी पी क्यू कॉंग्रुएंट टू टी एस आर आणि अँगल टी आर एस हा कॉंग्रुएंट टू अँगल टी क्यू पी असणार आहे, बरोबर आहे. अँगल टी पी क्यू कळते. हे का करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल आहेत. करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल प्रमाणे जर हे काय दोन्ही ट्रायंगल सेमच आहेत. ओके, आपण ते प्रूव्ह केलेलं आहे. मग करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल प्रमाणे अँगल टी पी क्यू कुठं आहे? अँगल टी पी क्यू आणि अँगल टी एस आर सेम असणार आहे, कारण का दोन साईड ह्याच्या सेम आहेत. आणि त्याचप्रमाणे अँगल टी क्यू पी अँगल टी पी क्यू आणि अँगल टी आर एस हे सेम असणार आहेत. ओके, टी पी क्यू आणि टी क्यू पी आणि टी आर एस. ओके, टी क्यू पी ओके, छोट्या मोठ्या चुका व्हायला. अँगल टी क्यू पी आणि टी आर एस अँगल सेम आहेत, कारण काय करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. ह्याचा काय अँगल टी पी क्यू कॉंग्रुएंट टू अँगल टी एस आर, बरोबर आहे. टी एस आर आहे हा, आणि अँगल टी क्यू पी कॉंग्रुएंट टू अँगल टी आर एस आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. आणि सेगमेंट पी क्यू कॉंग्रुएंट टू करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल. मग सेगमेंट पी क्यू कोणता आहे? सेगमेंट पी क्यू इथं आहे. सेगमेंट एस आर हे काय आहेत? सेम असणार आहेत. सेगमेंट एस आर का? करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल, करस्पॉन्डिंग साइड्स आहेत त्यामुळे काय सेगमेंट पी क्यू कॉंग्रुएंट टू सेगमेंट एस आर असणार आहे. इझी आहे, एकदम इझी आहे, कन्फ्यूज व्हायचं नाही. एकदम इझी क्वेश्चन आहेत, काय सुद्धा अवघड नाही. ओके, क्वेश्चन नंबर 4 आपल्याला काय दिलेला आहे? क्वेश्चन नंबर 4 मध्ये काय सांगितलेलं आहे? फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर स्टेट द टेस्ट ॲस्युरिंग द कॉंग्रुएंस ऑफ ट्रायंगल ए बी सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. राईट द रिमेनिंग कॉंग्रुएंस पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. ओके, आपल्याला ट्रायंगल ए बी सी आणि ट्रायंगल पी क्यू आर आपल्याला कॉंग्रुएंट आहेत, ते का कॉंग्रुएंट आहेत आपल्याला सांगायचं आहेत, त्याच्या टेस्ट सांगायच्या आहेत. आणि राईट द रिमेनिंग कॉंग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल, आणि जे रिमेनिंग पार्ट्स आहेत ते देखील आपल्याला का कॉंग्रुएंट आहेत ते सांगायचं आहे. ओके, इथं बघूया. आता आपल्याला बघा आपल्याला काय म्हटलेलं आहे, आपण डायरेक्टली सोल्युशन लिहूया. इन ट्रायंगल ए किंवा बी ए सी म्हणूया. ओके, बी ए सी अँड ट्रायंगल पी क्यू आर. ओके, ट्रायंगल पी क्यू आर. ओके, आता या ट्रायंगलमध्ये काय काय आपल्याला सेम दिसते ते लिहिणार आपण. आता आपण बघा इथं दोन लाईन सेगमेंट ए बी आणि सेगमेंट पी क्यू सेम असणार आहेत. का सेम असणार आहेत?
कारण का इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे. ओके, म्हणजे हे आपल्याला काय आपल्याला सांगते, दोन्ही साईड सेम आहेत. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी क्यू. बरोबर आहे. इथं आपल्याला दिसाले दोन्ही साईड सेम आहेत. इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे. आणि काय आपल्याला सेम दिसते, सेगमेंट बी सी आणि सेगमेंट पी आर सेम आहेत. इथे दोन लाईन आहेत, इथं पण दोन लाईन आहेत. म्हणजे काय, सेगमेंट बी सी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी आर. बरोबर आहेत. ह्या दोन्ही साईड सेम आहेत, ह्या दोन्ही साईड सेम आहेत. आणि आता अँगल आपल्याला बी ए सी किती आहे, 90 डिग्री आहे. बरोबर आहे. इथं आपल्याला साईन दिलेला आहे, हा काय 90 डिग्रीचा आहे. अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू आर म्हणू शकतो, कारण का 90 डिग्री आहेत. अँगल बी ए सी कॉन्ग्रुएंट टू अँगल पी क्यू आर का इज इक्वल टू 90 डिग्री आहेत. आपल्याला गिवन आहे हे पण. बरोबर आहे. अँगल बी ए सी आणि अँगल पी क्यू आर 90 डिग्रीचे आहेत, त्यामुळे ते काय दोन्ही कॉन्ग्रुएंट आहेत. मग हे पण घेऊन दिलेलं आहे. म्हणजेच आपण हायपोटेनियस साईड टेस्टप्रमाणे, हायपोटेनियस साईड टेस्ट काय म्हणते, जर ट्रायंगल राईट अँगल असेल आणि दोन साईड जर इक्वल असतील, सेम असतील, तर त्या ट्रायंगलला आपण कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो. मग ट्रायंगल बी ए सी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर आपण म्हणू शकतोय का हायपोटेनियस साईड टेस्ट. बाय हायपोटेनियस साईड टेस्ट काय, ट्रायंगल बी ए सी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल पी क्यू आर. ओके, म्हणजे आता हे प्रूव्ह झालं. आता आपल्याला काय म्हटलं आहे, राईट द रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स ऑफ द ट्रायंगल. रिमेनिंग पार्ट्स कोणते कोणते होतात, मग सेगमेंट ए सी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू आर असणार आहे. सेगमेंट ए सी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू आर असणार आहे का करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. आता दोन कॉन्ग्रुएंट ट्रायंगल आहेत, म्हणजे ते करस्पॉन्डिंग साईड पण सेम असणार आहेत. मग आपण म्हणू शकतो सेगमेंट ए सी कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट क्यू आर. कोणत्या टेस्टप्रमाणे, करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. करस्पॉन्डिंग साइड्स ऑफ कॉन्ग्रुएंट टेस्टप्रमाणे सेगमेंट ए सी आणि सेगमेंट क्यू आर सेम असणार आहेत. आणि काय राहतं, आता आपण अँगल ए बी सी आणि अँगल क्यू पी आर पण सेम म्हणू शकतो. अँगल ए बी सी आणि अँगल क्यू पी आर पण सेम म्हणू शकतो. आणि अँगल ए सी बी आणि अँगल क्यू आर पी पण आपण सेम म्हणू शकतो का, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. हे करस्पॉन्डिंग अँगल आहेत दोन कॉन्ग्रुएंट ट्रायंगलचे, म्हणजे ते देखील इक्वल असणार आहेत. मग आपण म्हणू शकतो अँगल ए बी सी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू पी आर अँड अँगल ए सी बी कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू आर पी का करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉन्ग्रुएंट ट्रायंगल. सी ए सी टी प्रमाणे आपण त्याला इक्वल म्हणू शकतो. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 4 बघूया आता. ॲज शोन इन द फॉलोइंग फिगर, ट्रायंगल एल एम एन अँड पी एन एम. ट्रायंगल काय, एल एम एन हा ट्रायंगल आहे. ट्रायंगल एल एम एन आणि पी एन एम म्हणजे काय, हा ट्रायंगल आहे पी एन एम. एल एम इज इक्वल टू पी एन. एल एम कुठं आहे, एल एम इज इक्वल टू पी एन आहे. आणि एल एन इज इक्वल टू पी एम. एल एन इज इक्वल टू पी एम हे देखील सेम आहे. ओके, राईट द टेस्ट विच assures the congruence of the two triangle. आपल्याला हे दोन ट्रायंगल कसे कॉन्ग्रुएंट आहेत ते सांगायचं आहे. राईट देअर रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स, आणि त्याचे रिमेनिंग कॉन्ग्रुएंट पार्ट्स आपल्याला सांगायचं आहे. ओके, मग आपण काय म्हणू शकतो, आता ही साईड आणि ही साईड सेम आहे, ही साईड आणि ही साईड सेम आहे. आपण आणि हा सेगमेंट एम एन हा कॉमन आहे. म्हणजेच काय, साईड टेस्टप्रमाणे काय, ट्रायंगल एल एम एन आणि ट्रायंगल पी एन एम आपण कॉन्ग्रुएंट म्हणू शकतोय. खरं ते आता आपण कसं प्रूव्ह करणार आहे ते बघूया. आता माहिती आहे एम एन हा काय आपल्याला कॉमन आहे, म्हणजे ह्या दोघांचं सेगमेंट जर कॉमन असेल, ही साईड आणि ही साईड जर सेम असेल आणि ही साईड जर सेम असेल आणि कॉमन सेगमेंट असेल, तर ह्याची पण लेंथ तेवढीच असणार आहे. म्हणजे साईड टेस्टप्रमाणे दोन्ही ट्रायंगल कॉन्ग्रुएंट असू शकतात. बरोबर आहे. मग तेच आता आपण लिहिणार, इन ट्रायंगल एल एम एन अँड ट्रायंगल पी एन एम. ओके, इन ट्रायंगल एल एम एन आणि ट्रायंगल पी एन एम आपण म्हणणार. आता आपल्याला माहिती आहे गिवन काय काय दिलेलं आहे आपल्याला, सेगमेंट एल एम कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी एन आहे आपल्याला. इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे, म्हणजे दोन्ही सेगमेंट सेम आहेत. आणि परत काय गिवन आहे आपल्याला, सेगमेंट एल एन कॉन्ग्रुएंट टू सेगमेंट पी एम म्हणू शकतो आपण. हे पण दोन्ही तर सेम दिलेलं आहे आपल्याला. आता हे दोन आपल्याला जर साईड मिळाला, अजून एक आपल्याला साईड किंवा अँगल सेम असायला पाहिजे. आता इथं आपल्याला दोन साईड आपल्याला सेम मिळाल्या. काय साईड सेम मिळालेला आपल्याला, आपण म्हणू शकतो सेगमेंट एम एन
कॉंग्रुएंट टू सेगमेंट NM. का म्हणू शकतो? कॉमन साईड आहे ही, मग आपण ह्याला रिझन काय दिलो? कॉमन साईड आहेत. ओके, कॉमन साईड आहे MN आणि NM, मग दोन्हीची लेंथ सेमच असणार आहेत. बरोबर आहे. मग आता आपण म्हणू शकतो ट्रायंगल LMN कॉंग्रुएंट टू ट्रायंगल PNM कोणत्या साईड टेस्टप्रमाणे यस टेस्टप्रमाणे हे दोन्ही ट्रायंगल इक्वल असणार आहेत. कारण काय, ही साईड आणि ही साईड सेम आहे. LM कॉंग्रुएंट टू PM आहे, LM कॉंग्रुएंट टू PN आहे आणि MN कॉंग्रुएंट टू NM आहे. का? कॉमन साईड आहे, म्हणजेच काय साईड टेस्टप्रमाणे आपण दोन ट्रायंगल इक्वल म्हणू शकतो. आता आपल्याला काय रिमेनिंग कॉंग्रुएंट पार्ट्स पण लिहायचे आहेत. आता जर दोन्ही ट्रायंगल सेम असतील तर आपण अँगल LMN आणि अँगल PNM आपण सेम म्हणू शकतो. कॉंग्रुएंट टू अँगल PNM आपण म्हणू शकतो. परत सगळे करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल या टेस्टप्रमाणे सगळे अँगल सेम असणार आहेत. आता साईड तर आपण प्रूव्ह केलेलं आहे, सगळ्या साईड काय सेम आहेत, म्हणजे सगळे अँगल पण सेम असणार आहेत. मग अँगल MLN कॉंग्रुएंट टू अँगल NPM आणि अँगल LNM कॉंग्रुएंट टू अँगल PMN हे सगळे अँगल काय सेम असणार आहेत. कारण का, करस्पॉन्डिंग अँगल्स ऑफ कॉंग्रुएंट ट्रायंगल हे रिझन असल्यामुळं हे तिन्ही अँगल काय सेम असणार आहेत. जर दोन ट्रायंगल हे जर प्रूव्ह झाले असतील की ते कॉंग्रुएंट आहेत, त्याचे अँगल पण काय, त्याचे करस्पॉन्डिंग अँगल सगळे काय सेम असणार आहेत. त्याचप्रमाणे रिमेनिंग कॉंग्रुएंट पार्ट्स पण आपण लिहिलेला आहे. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 5 बघूया काय आहे. इन फिगर सेगमेंट AB कॉंग्रुएंट टू सेगमेंट CD, सेगमेंट AB कॉंग्रुएंट टू सेगमेंट CB म्हटलेला आहे, अँड सेगमेंट AD कॉंग्रुएंट टू सेगमेंट CD. प्रूव्ह दॅट ट्रायंगल ABD कॉंग्रुएंट टू ट्रायंगल CBD आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, पहिला काय आपण आता बघा, आपण मागाशी जे कॉमन साईडचे आपण वापरलं त्याचप्रमाणे आपण प्रूव्ह करू शकतो. ही साईड आणि ही साईड सेम आहे, ही साईड आणि ही साईड सेम आहे, आणि हा काही कॉमन साईड आहे, म्हणजे काय BD इज इक्वल टू DB असणार आहे. म्हणजे काय साईड टेस्टप्रमाणे दोन्ही ट्रायंगल सेम असू शकतात. तेच करायचं आहे आपण प्रूव्ह. एकदम इझी आहे. काय बघा, आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, इथे एक लाईन आहे, इथे एक लाईन आहे, आणि आपल्याला गिवनच दिलेलं आहे. ओके, आपण लिहू शकतो इन ट्रायंगल ABD अँड ट्रायंगल CBD. ओके, या दोन्ही ट्रायंगलमध्ये आपल्याला गिवन काय काय, मग आता सेगमेंट AB कॉंग्रुएंट टू सेगमेंट CB, AB कॉंग्रुएंट टू CB आहे. मग आता काय, सेगमेंट AD कॉंग्रुएंट टू सेगमेंट CD, AD आणि CD पण सेम आहेत. आता आपण हे दोन्ही साईड आपल्याला अजून एक जर साईड आपल्याला कॉंग्रुएंट मिळाली तर काय साईड टेस्टप्रमाणे आपण दोन्ही ट्रायंगल इक्वल म्हणू शकतो. मग आता आपल्याला माहिती आहे BD हे काय कॉमन सेगमेंट आहे, मग आपण म्हणू शकतो सेगमेंट BD कॉंग्रुएंट टू सेगमेंट BD. दोन्ही सेगमेंट BD कॉंग्रुएंट टू BD आहे की दोन्ही ट्रायंगलला, कारण का कॉमन साईड आहे, कॉमन साईड. ओके, मग आता तिन्ही साईड आपल्याला जर सेम मिळाली तर आपण साईड टेस्टप्रमाणे दोन ट्रायंगल सेम आहे म्हणू शकतो. मग आपण म्हणू शकतो ट्रायंगल ABD कॉंग्रुएंट टू ट्रायंगल CBD. का, साईड टेस्ट. ओके, साईड टेस्टप्रमाणे दोन्ही ट्रायंगल सेम आहेत. इझी आहे, एकदम इझी आहे. ओके, क्वेश्चन नंबर 6 जो की आपला प्रॅक्टिस सेटचा शेवटचा क्वेश्चन. आतापर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. ओके, काय म्हणतो शेवटचा क्वेश्चन नंबर 6. अँगल P कॉंग्रुएंट टू अँगल R आहे. अँगल P कुठं आहे, अँगल P कॉंग्रुएंट टू अँगल R आहे. सेगमेंट PQ कुठं आहे, सेगमेंट PQ कॉंग्रुएंट टू सेगमेंट RQ आहे. प्रूव्ह दॅट आपल्याला काय PQT कोणता आहे, PQT कॉंग्रुएंट टू ट्रायंगल RQS. ओके, हे दोन ट्रायंगल कॉंग्रुएंट आहे ते आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल PQT अँड ट्रायंगल RQS. ओके, अँगल P कॉंग्रुएंट टू अँगल R आहे, अँगल P कॉंग्रुएंट टू अँगल R आहे, आणि काय आपल्याला सांगितलेलं आहे सेगमेंट PQ कॉंग्रुएंट टू सेगमेंट RQ आहे. सेगमेंट PQ कुठं आहे, सेगमेंट
पी क्यू आणि आर क्यू सेम आहे. एक अँगल आहे, एक साईड आहे, एक साईड आणि एक अँगल आपल्याला दिलेला आहे. आता जर आपल्याला अजून एक अँगल जर आपल्याला मिळालं तर अँगल साईड अँगल टेस्टप्रमाणे दोन आपण प्रूव्ह करू शकतो. आता एक अँगल कोणता सेम निघतो का, अँगल क्यू. इथं बघा आपला आता दोन्ही ट्रायंगलमध्ये अँगल क्यू सेम आहे. मग जर सपोज आपण अँगल क्यू कॉन्ग्रुएंट टू अँगल क्यू जर आपण म्हटलं, आता बघा अँगल पी सेम आहे, ही साईड सेम आहे आणि हा अँगल सेम आहे. अँगल साईड अँगल टेस्टप्रमाणे आपण काय दोन्ही ट्रायंगल इक्वल आहेत धरू शकतो. ही साईड सेम आहे, हा अँगल सेम आहे, म्हणजेच काय अँगल साईड अँगल. इथं पण अँगल साईड अँगल टेस्टप्रमाणे आपण दोन ट्रायंगल इक्वल आहे म्हणू शकतो. अँगल क्यू आपल्याला सेम का आपण लिहिलो अँगल क्यू, कारण का कॉमन अँगल आहेत दोघांचं. या दोन्ही ट्रायंगलचं अँगल क्यू काय कॉमन अँगल आहे, आपण लिहिलो कॉमन अँगल. ओके, मग कॉमन अँगल असल्यामुळे अँगल क्यू काय सेम असणार आहे. मग आपण इथं म्हणू शकतो काय म्हणणार आपण, देअरफॉर ट्रायंगल पी क्यू टी कॉन्ग्रुएंट टू ट्रायंगल आर क्यू एस का अँगल साईड अँगल टेस्टप्रमाणे हे दोन ट्रायंगल काय इक्वल आहे. इझी होता एकदम, प्रॅक्टिस सेट इझी आहे. जर तुम्ही प्रॅक्टिस केला, जर कन्सेप्ट एकदा तुम्हाला कळाली, इझिली तुम्ही कोणताही क्वेश्चन सोडवू शकता. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा की व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. थँक्यू फॉर वॉचिंग. थँक्यू.